ठरलं तर मग आजच्या भागाची संपूर्ण कथा। आजच्या भागात मोठे नाट्य पाहायला मिळाले। अर्जुन आणि सायली यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याने त्यांच्या जीवनात नवीन संकटे उभी ठाकली आहेत। मधुभाऊ आणि प्रियाचा हस्तक्षेप या दोघांच्या नात्यावर मोठा परिणाम करत आहे। अर्जुन आणि सायलीला सापडलेला मोठा पुरावा। अर्जुन आणि सायली काही दिवसांपासून एका गुपिताच्या शोधात होते। त्यांच्या संशोधनानुसार काही गोष्टी दडवल्या गेल्या आहेत आणि त्या उघड झाल्या तर मोठा भूकंप होईल। आजच्या भागात त्यांना एक ठोस पुरावा सापडतो, ज्यामुळे त्यांच्या संशयाला पुष्टी मिळते। हा पुरावा पाहून अर्जुन धक्क्यात जातो, कारण त्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो। सायली अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करते की सत्य बाहेर येणे गरजेचे आहे, पण अर्जुनला भीती वाटते की हे सत्य कळल्यास कुटुंबात मोठी फूट पडेल। तो गोंधळात पडतो की त्याने सत्य बाहेर आणावे का नाही। प्रियाचा कट सायलीला स्वयंपाकघरातून हाकलले जाते। दरम्यान प्रियाला नेहमीप्रमाणे सायलीबद्दल राग आहे। ती सतत सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते। आजच्या भागात तिने एक मोठा कट रचला, सायलीला स्वयंपाकघरातून बाहेर काढण्याचा। तिला माहीत आहे की स्वयंपाकघरावर तिचे पूर्ण नियंत्रण आले तर घरातील इतर सदस्यांवरही तिचा प्रभाव वाढेल। प्रियाने काही कारण काढून सायलीला स्वयंपाकात मोठी चूक झाल्याचा आरोप केला आणि संपूर्ण घरासमोर तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला। सायलीने तिची बाजू मांडली, पण मधुभाऊंनी प्रिया आणि इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला। त्यामुळे सायलीला घरकामांपासून दूर राहण्याचा इशारा दिला जातो। मधुभाऊंना कोर्टात धक्का। मधुभाऊंना कोर्टात बोलावण्यात आले आहे, कारण आश्रमाच्या जागेवर हक्क सांगितला जात आहे। त्यांना वाटतं की हा फक्त एक छोटासा केस आहे आणि लवकरच मिटेल, पण कोर्टात त्यांना धक्का बसतो। समोरच्यांनी आश्रमाच्या विरोधात काही पुरावे सादर केले, ज्यामुळे मधुभाऊंवर संशय घेतला जातो। त्यांना असह्य होतं आणि ते कोर्टात चिडतात। त्यांच्या या वागण्याचा परिणाम पुढील निकालावर होऊ शकतो। प्रतिमा सुभेदारांच्या घरात परतते। याच वेळी एक मोठा ट्विस्ट घडतो। प्रतिमा सुभेदारांच्या घरात परतते। प्रतिमाच्या परतण्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसतो। काही जण आनंदी होतात, पण काही जण अस्वस्थ होतात। ती का परतली आहे? तिच्या परतण्यामागे काही रहस्य आहे का? पुढील भागांमध्ये यावर प्रकाश पडेल। पुढील भागात काय होईल? अर्जुन आणि सायली पुराव्याचा उपयोग करून सत्य बाहेर काढणार का? प्रियाचा सायलीविरोधातील कट पुढे काय वळण घेईल? मधुभाऊंना कोर्टात मोठा धक्का बसणार का? प्रतिमाच्या परतण्यामागे नेमकं काय कारण आहे? हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून टाका। तुम्हाला छान छान अपडेट मिळत जातील।